वाह केक वगैरे Yes. माई हा मी असं काऊबॉय म्हणजे असं गरीब बिचारी गाय असं बिचारा काऊबॉय वाटतं का ग? काही नाही, एकदम डॅशिंग वाटतोस. ही बंदूक घे आणि सगळ्यांना गोळ्या मार. बघितलं का एवढा अहिंसक माणसाला हिंसा करायला होती तुझी नात. गोळी घालू का? गप्प बस ए मार. ए ए आता तुम्ही भांडू नका वगैरे असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही, पण ब्रेकअप नको प्लीज. एवढी स्पेस मिळाली आहे, चांगले रोमॅन्टिक व्हा ना. चला केक खाऊयात. आता काय झालं माहितीये का, मी केक घ्यायला बाहेर थांबलो होतो ना असंच, तर तो केक वाला आला आणि घाबरलाच ग. हो मग काय हे काय बंदूक बिंदूक हातात. त्याला म्हणलं अरे तुला काय माहिती आमचं सरप्राईज आहे. मग गप्प बसला. बघ ना कोण आलंय. आत्ताच मी मला बघून लोक घाबरतात याविषयी काहीतरी बोलत होते. इस बार यू गो. Oh, I like it. You like it? काय ग, एवढी काय हसते? अरे काय म्हणू माझ्या या नातीला. हा रिश्ते में तो हम इसकी बाप की माँ लगते हैं, म्हणजे पण ऍक्च्युली त्याला हे कळत नाही की ती मला सरप्राईज द्यायला निघाली होती, पण मीच तिला सरप्राईज देते. अगं माई हे काय चाललंय, कुणी बोलवलंय यांना? सरप्राईज फॉर यू. अच्छा, येस. I've got a bigger surprise for you. हो रिअली. Wait and watch. पटकन पटकन. अगं बिगर सरप्राईज. अगं Okay, तू बस okay. आरामात. Yes. Wait and watch. तर माई, लेट्स बिगिन द शो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पुढे येते ऐश्वर्या एका नव्या रूपात. अरे मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा. अरे हे काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे का, आणि मी जज? नाही ग माई, आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही जे नाही होत ना ते आम्ही बनलो. म्हणजे मी नागिन बनले बघ, विलन. आई ग नागिन. हे एक मिनिट, तू नागिन आहेस, तू दंश करतेस लोकांना गॉसिपचा. माझा फणा दिसतो ना, थांब. तर माई, आता या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर आपल्या पुढे येते मिस ऋतू. अरे मोरनी बागा मा बोले आधी रात मा छनन चूडिया. माई माई लुक ॲट मी, बघ मी बंजारात बनली आहे. ऋतू काय बघितलंय ग. अगं माझी मॉम आहे ना, तिच्या ओळखीची ती फॅशन डिझायनर आहे बघ, तिला असं म्हणलं की असं गरीब टाईप काहीतरी दे, तर तिला हे दिलं. गरीब. हाय फाय बंजारून. शट अप. ओके 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 ओके, क्या बात आहे, व्हेरी सुपर. चल चल बसून घे. आता इथून पुढे माई, आम्ही अशी अपेक्षा करतो की तुला हा कार्यक्रम आवडतोय, आणि आता या कार्यक्रमाची रौनक वाढवण्यासाठी आपल्या पुढे येतोय. आलेलो आहे तो काही विषय नाही, आपण आलेलो आहे डायरेक्ट. ओ माय गॉड. माई हा मी एकदम असा आज अभ्यास करणारा असा एकदम डिसेंट मुलगा झालेला आहे. अरे हे काय चाललंय काय तुम्हा लोकांचं? घरात सगळं बॉलिवूड जमा झालंय असं वाटतंय मला. आई जिंदगी तर बॉलिवूड आहे काय. क्या बात है, क्या बोला है, क्या बात है रोकडू. तर आता आपल्या पुढे येणार आहेत बोलघेवडे, अतिशय बडबड्या स्वभावाचे आणि आघाडीचे न्यूज अँकर आदिल स्वामी. वा आदिल. नमस्कार, आदाब, वेलकम. वी आर बॅक विथ आवर प्रोग्राम. वेलकम टू माय शो and it is my voice, your choice. India wants to know. India wants to know about this. What is going on? This is what happening in India. Okay. This is very much ridiculous, and we are enough. answer and people. आदिल स्वामी, तुमच्या शोची वेळ संपलेली आहे, तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावे. अरे
तर या तडफदार एंट्री नंतर आपल्या पुढे येते आपल्या ग्रुपची नवीन मेंबर रेणू. रेणू, ये ये ये. मी काहीच बनले नाहीये. रेणू मला माहितीयेस तू, पण तुला माहितीये ना या घरामध्ये काय लागतं ते. हे घर मॅड आहे, इथे प्रत्येकाला काहीतरी करावं लागतं आणि इथे शहाणपण बॅन आहे. नको, पण खरंच नको. मला ना अवघडायला होतं आणि मी कधीच केलेलं नाहीये सगळं. एक गप घ्यायला असतेच कसली. थांब एक मिनिट. काहीतरी कर ना. काहीतरी व्हायला लावा, असं चालणार नाही. लैला कर ना, म्हणजे मजनू बसलाय, लैला करते. रेणू, रेणू. रेणू. फॅन्सी ड्रेस म्हणजे फॅन्सी ड्रेस. कमॉन. बघ बदलणं किती सोपं आहे. हा, माकड चाळे केल्याशिवाय या घरात एंट्री नाही. चला आता सुरू करा, नाचा सगळे, एन्जॉय. Now let's cut the cake. I'm going to invite Mai. मुझे पहचानो. मुझे पहचानो. Yeah. जायचंय मला फ्लाईट पकडायला. Yes, come on. येस. एक मिनिट. चुंबक कुठे आहे? आय डोंट नो. म्हणजे आमचं भांडण झालंय ना. अगं नाही, माझी काही चूक नाहीये. अगं तो अभ्यास करत होता, माझी काही चूक नाहीये. सो आय डोंट थिंक हिल कम. अरे हटा सावन की घटा, कान खोल के सुन लो, देख लो हमारे पास ये अंकल के गार्डन में बैठा है क्या. ये मुन्ना भाई आ गया है बैग लेके, अभ्यास करने के लिए फक्कड़ अभ्यास करेगा और ये बन जाएगा. ती बॅग कशाला आणलीस? माई, अरे बैग क्यों लाए बोले तो मतलब तुमने बोला कि अभ्यास करो, यहाँ पे आ जाओ करके, मैं शिफ्ट होने को आ गया यहाँ पे. तुमची प्रायोरिटी गेली. जाऊ दे, चला केक कापू. ये रे. ये रे. बरं गाईज, आपल्या सगळ्यांना माईला सोडायला पण जायचंय. हा, एक मिनिट. आपण कपडे बदलून गेलो तर मजा वाटेल. नाही 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 नाही. अरे 2 गाड्या काढल्या जवळ, असंच जायचंय आपण. क्या बात आहे. नागेट मधून जाणार विमानतळावर अलाउड नसतात प्राणी. फ्रेंड्स, थँक्यू सो मच. एक मिनिट सगळ्यांनी प्लीज. ऋतू प्लीज मला क्षमा कर. मी आता मनापासून अभ्यास करायला सुरुवात केली आणि मी एक यशस्वी सीए लवकरच होऊन दाखवीन पहिल्या अटेम्प्ट मध्ये. प्लीज मित्रांनो प्लीज. बहादूर. किती वाजलेत? हा, गेला असेल नाही. काय आहे का जेवायला? मी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर काय करशील? फ्रीज मधनं जाऊन घेईन. तेच कर. आधी शूज काढ, हातपाय धुवू आणि मगच फ्रीजला हात लाव. वाकड्या चिरणार नसेल तर एक विचारू का? माईंचा फोन आला होता तुला? हो, मला मनात आलं होतं एअरपोर्टला जावं. असंही ती उशिराच जाणार आहे. 4ची फ्लाईट आहे ना त्यांची? 2चं चेक इन असेल. पण तुला 9ची सर्जरी आहे. हा,
नाही जा तू. डॉक्टर मेहता विल हँडल. माईंना बरं वाटेल. ऍक्च्युली शी नीड्स अ ब्रेक फ्रॉम मैत्रेयी. मैत्रेयी लहान होती तेव्हा किती गरज होती मला माईंची. तेव्हा माझी शिस्त जाचते म्हणून हट्टाने पुण्याला गेल्या, एकट्या राहिल्या. क्रेशमध्ये वाढली मैत्री आणि आता मोठी झाली तर सतत तिला शिल्ड करतात. त्या गेल्यावरच तिच्याशी जरा मोकळेपणाने बोलता येणार आहे मला. काय बोलायचं? काय बोलायचं म्हणजे? वाऱ्यावर सोडायचं का तिला? आयुष्य वाया घालवू द्यायचं? काही नाही, मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे पुण्याला आणि बोलणार आहे मी तिच्याशी. बोल तू बोल. बोल तू. बोलूया आपण. पण आता भूक लागली मला. जेवतो आणि झोपतो लगेच. जागरण होणार आहे. Loan without adequate interest or adequate security. If any part of the income or the property of the trust of institution is or continues to be lent to any person, loan without adequate interest or adequate security. न सोडी हा नळ भूमी पाळ माते, न सोडी हा नळ भूमी पाळ माते. 25,001, 25,002, 25,003, 25,004, 25,005, 25,006, 25,007, 25,008, 25,009, 25,010. Loan without adequate interest or adequate security. If any part of income or न सोडी हा नळ भूमी पाळ माते, न जाणो नी तुझं पक्ष पाते. 2003, 2004, 2005, 2006 आजीच्या वळीगणाळ कसले आहे चमत्कारी ग. आजीच्या वळीगणाळ कसले आहे चमत्कारी ग. Allowing use of property without adequate rent, building or other property of the trust or institution is or continues to be made available for the use of any. चल बाजूला. अरे दादा यार काय फालतू रे. काय? अरे मी केस विचारत होतो यार, तू कशाला मध्ये आला यार. मला गप्प बस जरा. अरे काय फालतूगिरी यार दादा, मला जायचंय लवकर. काय? अरे मला जायचंय, मला केस भांग पडू दे यार. काय विचार आता. अरे अरे दादा यार. दादा ऐक ना, तू शर्ट उलटा घातलायस. हॅलो. अरे राहू दे ना. अरे मस्त दिसतंय ते ना, म्हणजे एक वेगळी स्टाईल क्रिएट करतोयस तू. अरे फॅशन स्टेटमेंट करतोयस तू आजच्या डेटला. वेडा आहेस का? मस्त. बाळा नक्की काय होतंय तुला? चहा आहे रे तो गरम, कोल्ड्रिंक नाहीये. विघ्नेश, माझ्या डोक्यात जाऊ नको. खूप चिडलं. तू लगेच काय निघून आलीस? मी काय म्हणतो ऐक ना, तू परवा ते लिंबाचं लोणचं केलेस ना नवीन मस्त, मला दे ना थोडं याच्या बरोबर खायला. डोश्याबरोबर कोणी लिंबाचं लोणचं खातं का? अगं मला आवडतं डोशा बरोबर लोणचं, असं मस्त लागतं एकदम. तिच्यासारखं वागायचं नाही. काही नाही गं. आई डोश्याबरोबर बाबा कोणी लिंबाचं. प्लीज प्लीज शांत बसा. गडबड करू नका प्लीज. मी गडबड नाही करत आहे, डबा द्यायला आले. वेळ आहे का? अरे ह्याच्यामध्ये भरलं वांग आहे. मैत्रिणीसाठी केलंय मी. मैत्रीला खूप आवडतं ना म्हणून. तर एक तर तू दवाखान्यात तिला बोलवून घे किंवा तू तिच्याकडे खाली जा आणि दोघं मिळून डबा खा. घे. नाही मी कशाला खाली जाऊ? खाली असेल ना तो कोण तो? चुंबक. अगं बाई अजून एक म्हणजे जास्ती द्यायला पाहिजे. आई तो तिथे अभ्यासाला आलाय आणि त्याला हवा असेल तर त्याला हात आहे, तो करून घेईल स्वतः. एक दिवस मिळणार होता त्यातही त्यांनी काय काय मिळणार होतं? एक काय? काही नाही.
मला निघायचंय, निघतो मी. मनात असलेलं बोललं नाही आणि मनातल्या मनात असं खूप साचलं की त्रास होतो, असं काल वाचलंय मी कुठेतरी. माझ्या माहितीप्रमाणे मी डॉक्टर आहे इथे. हो बरोबर आहे, पण डॉक्टर जरी असला तरी डॉक्टरलाही असं मनातल्या मनात खूप साचून ठेवल्यावर त्रास होतोच ना. हे बघ, ए बाळा, काय झालंय मला नीट सांग, काय प्रॉब्लेम? हे बघ, एक मिनिट. आई, मी ते तुला माझं जॅकेट दिलेलं ड्राय क्लिनिंगला, कुठे? नाही म्हणजे ते आहे तिथे ह्याच्यात काय हॉलमध्ये ठेवलेलं आहे इतर कपड्यांबरोबर. कंटिन्यू. हा कुठे गेला पहाटे पहाटे? 9 वाजले सकाळचे. त्याची पाठच नाही का? मध्यरात्रच म्हणायला पाहिजे. चला, मलाही निघू दे आता, निघतो मी. नाही, असं नाही. तुला काय झालंय हे नेमकं तू सांगितल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. हे बघ, ए बाळा, फ्रेंड आहे ना मी तुझा, मग काय झालं ते नीट सांग ना. काळजी म्हणूनच विचारतो ना मी. मग काय, काही नाही आई, ती मैत्री आहे ना, मी तिला सकाळपासून फोन लावतोय तर ती उचलत नाही. ती दरवेळेला उठल्या उठल्या मला फोन करते पहिला आणि परत झोपते. तर आज मी लावतोय तर ती उचलतच नाही, त्यामुळे मला जरा असं मूड गेलाय. मी येतो. मी सगळं लेकरू ते माझं खरंच काय. काय रे, भूकंप आला का चक्रीवादळ? ही उशी बाहेर सापडली मला. हा उशी ते मी जरा बाहेर मग अभ्यास करायचा प्रयत्न केला. होय का? पॅसेज मध्ये चांगली तार लागते, अच्छा, करून बघ एकदा. मी काय म्हणतो मित्रा, चुंबक, काय रे इथे काही माणसं राहायची रे कालपर्यंत, ते एका रात्रीत एवढा पसारा कस काय गेला? बरोबर आहे. काय? अरे हा, ते असं सगळं अस्ताव्यस्त असल्यावर कसं अभ्यासाचा आणखीन हुरूप येतो रे. म्हणजे लोकांना काय वाटेल, आणि तसं आहेच, म्हणजे मी तर म्हणेन तसं आहेच अगदीच, की असं मी अभ्यासात एकदा गुरफटून गेलो की सगळ्या इतर आजूबाजूच्या गोष्टींचं मला भानच राहत. काय आहे सगळं मी आत्ता पाहतोय. किंवा मग या पसाऱ्यामध्ये एखादं पुस्तक हरवून बसायचं, मग ते नंतर सापडत नाही, मग तेवढंच अभ्यास न केल्याचं कारण काय? तुला डिस्पेन्सरी वगैरे नाही करायच, जा पेशंट तपास जा. ए, मी त्या मैत्रिणीला भेटायला आलोय. तुला काय, तू अभ्यास कर ना. तसं पण डिस्पेन्सरी उघडायला अजून वेळ आहे. कुठे आहे ती? अरे बघ, अरे डिस्पेन्सरी नाही, मैत्री. अच्छा, ती आते बघ, अजून झोपलीच ते. एका वेळ का झोपायची, जा उठव जा तिला. अरे झोपू दे ना, मला झोप. मी अरे यार, काय झालं? मी तर चुंबक खूप आवाज करतोय पहाटेपासून. काहीतरी उलटे आकडे म्हणतोय, संस्कृत मध्ये काहीतरी बोलतोय. मला झोपच येते रे त्याच्या आवाजाने. अच्छा, पण याने एक बरं झालं, तुला स्वप्न पडलं नाही. पडलं ना. अच्छा, पडलं का? ऐक ना, मला खूप वेळ स्वप्न पडलं माहितीये का. म्हणजे मी एक मोठं झाड होते आणि ते झाड असं हळूहळू मोठं होत तसं आकाशात गेलं आणि मग त्या आकाशातल्या झाडामधून अचानक एक पक्षी असा बाहेर आला. त्या पक्षाचा चेहरा ना डिट्टो तुझ्यासारखा होता. मग त्या पक्षाने अशी चोच उघडली आणि तो काहीतरी असे उलटे आकडे म्हणायला लागला. मग मला अचानक जाग आली. मग मी परत स्वप्नात गेले. अच्छा, मी स्वप्न रिवाइंड केलं, मला परत तो पक्षी दिसला, परत तूच दिसलास आणि मग त्या पक्षाने अशी फडफड केली आणि तो संस्कृत मध्ये काहीतरी बोलायला लागला. का माहितीये? कारण हा इथे बाहेर. इकडे. तुला राग आलाय त्याचा? हो, खूप. एक काम कर, तू बाहेर अजिबात जाऊ नको, त्यांनी खूप राडा घातलाय. म्हणजे
अगं म्हणजे विचार कर, माझ्यासारख्या माणसाला एवढा राग येऊ शकतो म्हणजे बघ, तू तर म्हणजे मी दाखवते ना त्याला, थांब. एक हे बघ, तो आपला मित्र आहे, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, कळलं का? म्हणजे असं डायरेक्ट काही करायचं नाही, आपण त्याला हळूहळू शांतपणे सांगू की बाबा काय असं नाही जमते बाबा, काय डिस्टर्ब होते बाबा, कळलं का? हळूहळू सांगू आणि तो आपली झोप हळूहळू मोडेल. मला असं वाटलं होतं की माईने तर आपल्या दोघांना छान वेळ मिळेल, तर हा येऊन चिपकला इथे घराला. अगं तू काय सतत असणार आहे का इथे? तर आज आहे, मग नंतर परत लगेच जाईल, कळलं का? आणि तू गेला ना की तू मला फोन कर, मी लगेच असं उडत उडत येईन तुझ्या झाडावर, उडत उडत. चालेल. आणि काय म्हणशील? नाश्त्याचं काय आहे? सॉरी मला असं व्यत्यय आणायचा नव्हता. ए चुंबक. तू नको सांगू, नाश्त्याचं काय म्हणत होता? सॉरी हा, मी आलो असा. मी पोहे करायला घेतले होते, कांदा वगैरे चिरलाय, मिरची वगैरे चिरली होती, पण होतच नाही रे पोहे. म्हणजे सगळं जिरं बिरं टाकलं, मोहरी बिरं टाकली, सगळं टाकलं, पण होतच नाही. काय मला खरं असं खरपूस आवडतं, पण सगळं तसं कडकडीत राहिलंय, असं कडक झालंय सगळं. पोहे भिजवलेले? हो भिजवले होते पोहे. घे ऋतूची शपथ. हा बहुतेक भिजवायचे राहिले होते.